पाटपन्हाळापैकी धनगरवाडा येथील घटना. पहिल्याच दिवशी लावले शाळेला कुलूप. रस्ता नसल्यानं धनगरवाडा ग्रामस्थांचा निषेध. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्यभर प्रवेशोत्सव साजरा करून प्रत्येक शाळेत नवगतांचे स्वागत केले जाते. पण राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळापैकी धनगरवाडा येथील जिल्हा परिषद शाळेत मात्र परिस्थिती उलटी घडली. येथील ग्रामस्थांनी गावात जाण्यासाठी रस्ता नसल्याने शाळेला पहिल्याच दिवशी कुलूप लावून प्रशासनाच्या अनास्थेचा निषेध केलाय. राधानगरी तालुक्यातील धनगरवाडा हा दुर्गम आणि डोंगराळ भागात वसला आहे. या ठिकाणच्या नागरिकांना पायाभूत सुविधा मिळत नाहीत. धनगरवाड्यावर जाण्यासाठी चांगला रस्ता उपलब्ध नसल्यानं अनेक अडचणी निर्माण होतात. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना दररोज चिखल, दगडधोंडे या भागातून चालावे लागते. याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही काहीच कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे रस्ता झाला नाही तर शाळा सुरू होणार नाही असा ठाम पवित्रा त्यांनी घेतलाय. मात्र या घटनेबाबत शिक्षण विभागाने कोणतेही गांभीर्य दाखवलं नाही. त्यामुळे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि समन्वयाचा अभाव दिसून येतो. शासनाने वाडी तिथे शाळा उपक्रम सुरू करून आदिवासी वाड्यांमधील मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र धनगरवाडा येथे या उपक्रमाची अंमलबजावणी फक्त कागदोपत्री झाल्याचं स्पष्ट होतं. शिक्षणाविषयी जागृती असूनही मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे या समाजाचा विकास रोखला जात असल्याची भावना धनगर समाज बांधव व्यक्त करत आहेत. शाळा उघडण्यासाठी आधी आमचा रस्ता उघडा. आम्ही सामान्य माणसे शिक्षणासाठीच रस्ता मागतोय आणि तोही देत नसतील तर हे शासन आमच्यासाठी काय कामाचं, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. राधानगरी तालुक्यातील पाटपन्हाळा गावचा धनगरवाड्यावर जाणारा रस्ता ग्रामपंचायत शिपायाने JCP लावून बंद केल्यामुळे शाळेच्या समोर 4 ते 5 फूट खोलची खड्डा मारल्यामुळे आम्ही आज शाळेचा पहिलाच दिवस असताना सुद्धा शाळा आज बंद ठेवण्यात आलेली आहे. शाळा व्यवस्था कमिटी व पालक कमिटीनं मीटिंग घेऊन की शाळेच्या समोर धोकादायक गटर मारल्यामुळे शाळा बंद करण्यात आलेली आहे. तेव्हा प्रशासनानं याची वेळेत दखल घेऊन तो रस्त्याचा मार्ग खुला करावा. जोपर्यंत रस्त्याचा मार्ग खुला होत नाही तोपर्यंत शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे. तेव्हा प्रशासनानं त्याची वेळेत दखल घेऊन तो रस्त्याचा मार्ग खुला करून शाळा चालू करण्यात यावी ही विनंती. KK न्यूज साठी राधानगरीहून मिलिंद कांबळे.